आपण सर्वजण थोड्याफार फरकाने अनुभवलं असेल की जेवणानंतर थोडीशी सुस्ती येते, डोळे जड होतात आणि झोप यायला लागते. पण काही व्यक्तींच्या बाबतीत अशी परिस्थिती येते की त्यांनी जेवायला सुरुवात केली की झोप यायला लागते. अगदी घास तोंडात घालतानाच डोळे मिटायला लागतात. ही गोष्ट विचित्रच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर इशारा असू शकते. पण हा प्रकार नेमका का घडतो आणि शरीर आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते याचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आपण या व्हिडिओमधून जेवताना झोप का येते, हे कशाचं लक्षण आहे, यासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात आणि अशी वेळ येऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळं तुम्हाला किंवा तुमच्या घरातील सदस्यांना असा जर त्रास होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, नीट समजून घ्या आणि हो, हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. कदाचित त्यांच्या आरोग्यालाही वेळेत मदत होऊ शकेल. चला तर मग आता अधिक लांबण न लावता थेट व्हिडिओला सुरुवात करूयात. जेवताना झोप येणं ही काही सामान्य थकव्याची लक्षणं नसतात. आपण दिवसभर काम केलं, रात्री झोप नीट झाली नाही, अशा वेळी जेवणानंतर थोडीशी विश्रांती वाटणं साहजिक आहे. पण जर का तुमचे जेवण करताना डोळे झाकायला लागले तर ते मेंदूच्या कार्यात काहीतरी गडबड घडते याचे संकेत असू शकतात. काही लोकांचा मेंदू एवढा स्मार्ट असतो की तो अन्न बघितलं की आधीच विश्रांतीच्या मोडमध्ये जातो. खरं म्हणजे जेवणानंतर झोप येत असेल तर ती सामान्य गोष्ट आहे, त्यात काही अडचण नाही. कारण अशा वेळी जेवण पचवण्यासाठी शरीर विविध अवयवांकडे जाणारा बराचसा रक्तपुरवठा पोटाकडे वळवत असतो. तसंच जेवणानंतर मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा देखील पोटाकडे वळवला जातो. त्यामुळेच मेंदू विश्रांतीच्या मोडमध्ये जाऊन जेवणानंतर झोप येऊ लागते. असं जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं. त्यामुळं चिंता करण्याची आवश्यकता नाही, ही गोष्ट अगदी सामान्य आहे. पण जेवण करत असतानाच मेंदू विश्रांतीच्या मोडमध्ये जात असेल आणि झोप येत असेल आणि जर का हे वारंवार घडत असेल तर ही गोष्ट नक्कीच सामान्य नाही. वास्तविक आपल्या मेंदूमध्ये झोप आणि जागरूकतेचं बारीक नियमन असतं. झोप येणं, जागं राहणं, थकवा जाणवणं हे सर्व मेंदूच्या विशिष्ट भागामुळं घडत असतं. पण जर का जेवताना झोप येत असेल तर ही स्थिती नार्कोलेप्सी या विकाराशी संबंधित असू शकते. पण नार्कोलेप्सी म्हणजे काय, तर नार्कोलेप्सी ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये मेंदू झोपेची वेळ नियंत्रित करण्यात अपयशी ठरत असतो. त्यामुळं व्यक्तीला दिवसभरात कोणत्याही वेळी झोप येते. अगदी जेवताना, बोलताना किंवा गाडी चालवत असतानाही ही झोप अनावर असते आणि थोड्याच क्षणात येते. काही लोकांच्या बाबतीत हे झोपेच्या अभावामुळे घडतं. दिवसाचे 10-12 तास काम केल्यानंतर झोप नीट झाली नसेल तर शरीर कुठलीही संधी मिळाली की झोप घेण्याचा प्रयत्न करतं. मग जेवण हा निवांत वेळ असल्यामुळं त्या क्षणी झोप येते. असा सततचा थकवा, झोपेची अनियमितता आणि अन्न घेताना चेतना कमी होणं हे क्रॉनिक फॅटिग सिंड्रोम किंवा स्लीप डिसऑर्डरचा देखील भाग असू शकतो. आपण काही विशिष्ट औषधं घेत असाल, जसं की अँटीहिस्टामिन्स म्हणजेच ॲलर्जीवर, डिप्रेशनवरील औषधं असतील किंवा अतिझोप येणाऱ्या गोळ्या असतील, तर ही औषधं झोपेसाठी मेंदूवर परिणाम करतात. परिणामी तुम्हाला जागेपणी झोप येऊ शकते. काही वेळा शरीरात ऑक्सिजन नीट पोहोचत नाही. हे विशेषतः स्लीप ॲपनिया किंवा हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये आढळतं. त्यामुळं दिवसा मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळं चेतना कमी होतात आणि जेवतानासुद्धा झोप येते. पण यासाठी आता खबरदारी काय घ्यावी, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घ्या. शरीर आणि मेंदू दोघांनाही आराम मिळण्यासाठी दररोज किमान 7 ते 8 तास शांत झोप घेणं अत्यावश्यक आहे. झोप पूर्ण झाली नसेल तर दिवसभर सुस्ती जाणवू शकते. तसंच यामुळे जेवण करताना झोप येऊ शकते. म्हणून पुरेशी झोप जरूर घ्या. दुसरी खबरदारी म्हणजे हलकं आणि संतुलित अन्न घ्या. कारण जड जेवण जसं की तेलकट, तुपकट पदार्थ किंवा खूप गोड आणि कार्बोहायड्रेट्स असलेलं अन्न हे पचायला वेळ घेतं. त्यामुळं शरीराची ऊर्जा अधिक खर्च होते आणि झोप येऊ लागते. त्यामुळं अशा जड पदार्थांचं सेवन करण्याऐवजी थोडंसं हलकं, पौष्टिक आणि संतुलित जेवण घेणं उत्तम राहील. पुढची खबरदारी म्हणजे औषधांची तपासणी करा. काही औषधांमुळं झोप येण्याची शक्यता असते. नियमित औषधं घेत असाल आणि जेवताना झोप येत असेल तर डॉक्टरांना नक्की कळवा. ते गरजेनुसार औषधं बदलू शकतात किंवा वेगळा तुम्हाला सल्लाही देऊ शकतात. आणखीन एक खबरदारी अशी की दररोज थोडीशी हालचाल करा किंवा व्यायाम करा. दररोज किमान 30 मिनिटं चालणं, हलकं व्यायाम करणं, योगा किंवा स्ट्रेचिंग यामुळं शरीर ताजं राहतं आणि मेंदू सक्रिय राहतो. त्यामुळं दिवसभर झोप येण्याची शक्यतासुद्धा कमी होते.
या साध्या सवयी अंगीकारल्यास जेवताना येणारी झोप कमी होऊ शकते आणि एकंदर आरोग्यही सुधारू शकतं. ही झाली खबरदारी. आता अखेरचा पर्याय काय तेही जाणून घेऊयात. तर अखेरचा पर्याय म्हणजे डॉक्टरांकडे जा. जर ही स्थिती नियमित वाटू लागली असेल तर केवळ थकवा आहे म्हणून दुर्लक्ष करू नका, तर तातडीने न्यूरोलॉजिस्ट किंवा स्लीप स्पेशालिस्ट यांचं मार्गदर्शन घ्या. तसंच तुम्ही आवश्यकता भासल्यास काही आवश्यक चाचण्याही करू शकता. त्यामध्ये पहिली चाचणी म्हणजे स्लीप स्टडी. ही एक विशेष चाचणी आहे जी झोपेच्या वेळी तुमचं झोपेचं चक्र कसं चालतं याची तपासणी करतं. झोपेत काही अडथळे तर नाहीत ना हे समजण्यासाठी ती वापरली जाते. दुसरी चाचणी आहे ब्रेन MRI. ही स्कॅनिंग चाचणी मेंदूच्या चित्रांचं परीक्षण करते. त्यामुळे मेंदूच्या कार्यात काही बिघाड आहे का हे समजायला मदत होते. पुढची चाचणी आहे थायरॉइड प्रोफाईल. थायरॉइड ग्रंथी योग्य प्रकारे काम करत आहे का हे तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते. थायरॉइड जर कमी प्रमाणात कार्य करत असेल म्हणजेच हायपोथायरॉइडिझम असेल तर सतत थकवा आणि झोप येऊ शकते. शेवटची चाचणी म्हणजे ब्लड शुगर लेवल्स चेक करणं. रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते. डायबिटीज असलेल्या व्यक्तींमध्ये झोपेच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो, म्हणून अशा व्यक्तींनी ब्लड शुगर लेवल चेक करणं गरजेचं आहे. एकूणच जेवताना झोप येणं हे केवळ आळस किंवा थकव्याचं लक्षण नाही, तर ती मेंदू, झोप किंवा शरीराच्या अंतर्गत प्रणालीतील काही गंभीर अडचणींचं संकेत असू शकते. हा एक मूक इशारा आहे जो वेळेत ओळखला तर आरोग्याची मोठी समस्या टाळता येऊ शकते. जेवण म्हणजे शरीराचं इंधन आणि त्यावेळी जर आपली चेतना कमी होत असेल तर याचा अर्थ शरीर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. त्या इशाऱ्याकडं मुळीच दुर्लक्ष करू नका. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा. ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आयुष्य होईल सुंदर. पाहत रहा फक्त JP हिलर.